लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले असून पर्यावरण प्रेमी आणि काही नागरिक आमने सामने असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडामुळे अपघात होत असल्याचा दावा करत काही नागरिकांनी ही झाडे तात्काळ तोडण्याची मागणी केली। अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका आहे। वृक्षावर प्रेम करायचं, निश्चित प्रेम करा, आम्हाला त्याचा विरोध नाही आहे, परंतु मी मनुष्यावर पण प्रेम करा। आता सोमेश्वरला ज्या जागेवरती म्हातारी पांटा पडून मेली तिची जबाबदार कोण? बरेचसेच मोटरसायकलचा ॲक्सिडेंट झाला, आता गाडी ॲक्सिडेंटची उभी आहे, त्या गाडीचं जबाबदार कोण? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही वृक्षावर प्रेम करा ना, आमचा विरोध नाही, आम्ही पण शेतकरी आहे, निसर्ग आहे, याला वाचवायची गरज आहे, परंतु माणसालाही वाचवा आणि निसर्गालाही वाचवा। तुम्ही खूप कोणत्या जागेवरती आता XYZ जर तुमचाच व्यक्ती ह्या झाडावर म्हणजे आपटला आणि तो एक्सपायर झाला तर तुम्ही झाडावर प्रेम कराल की माणसावर प्रेम कराल? माणसाला म्हणून द्याल आणि झाडाला अवटाळे घालणार आहे का? दुसरं काहीच नाही आमचं म्हणणं फक्त एकच आहे की स्पष्ट सरळ रस्ता होऊ द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या। एक वर्षापासून आम्ही राहतो या गंगापूर रोडवर। ही जे झाडं रस्त्यावर आहेत या रस्त्यावरच्या झाडांमधून या अनेक ॲक्सिडेंट झाले। या ॲक्सिडेंटमध्ये अनेक माणसांचा जीव गेला। पहिल्यांदा माणसं महत्त्वाची आहेत, झाडं महत्त्वाची आहेतच, परंतु माणसं महत्त्वाची आहेत। जे या ठिकाणी आम्ही आलो आहोत, आम्ही हजारो झाडं लावून मग आम्ही बोलतो आहोत, पण हे 4 झाडं जे निघाले तर या अनेक लोकांचा भविष्यात जीव जाणार नाही, यासाठी हा प्रयत्न आहे। दुसरा काहीच प्रयत्न नाही। जे प्रशासन करत असेल त्या प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावं, झाडं लावा, आमच्याबरोबर चला, आम्ही तुमच्याबरोबर झाडं लावायला तयार आहोत। फक्त या ठिकाणी येऊन विनाकारण या मोहिमेला विनाकारण टप्पा लावू नका। तर दुसरीकडे पर्यावरण प्रेमींनी या झाडतोडीला तीव्र विरोध दर्शवला असून जुन्या वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी झाडाखाली बसून प्रार्थना सुरू केली। विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होऊ नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। 2006 सालापासून आम्ही लढतोय, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात आणि आता NGT, आणि सगळ्यांचे डिसिजन एकच आहे, फायकस वड पिंपळ उंबर कापायचे नाही। रस्त्याच्या डिवायडरमध्ये आले तर ते तसेच ठेवायचे, त्यांना व्यवस्थित सर्कल करायचे आणि वाचवायचे। तसेच रस्त्याच्या एंड मार्जिनपासून 5 फूटची झाडं आहेत त्यांना हात लावायचा नाही, कारण नवीन झाडं लावायला प्रॉब्लेम येतो। आणि एवढी सगळे डिसिजन असे हेरिटेज ट्री कापायला पण बंधनं घातलेली। हेरिटेज ट्रीच्या वयाची झाडं लावणं बंधनकारक आहे, हे कुठलेही निर्देश न पाळता NGTचा आता 27 एप्रिलला डिसिजन झालं आहे, वड पिंपळ उंबर कापू नका, आणि ते सुप्रीम कोर्टाने जे डिसिजन दिले तेच कायम ठेवलेले आहेत। असं असताना NGT, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे डिसिजन झालेले असताना महानगरपालिका स्वतःच्या जबाबदारीवर ही झाडं कत्तल करते अक्षरशः, आणि त्यांनी एवढा फोर्स उतरवला ना, अख्ख्या नाशिकमधली झाडं कट करतात ॲट अ टाईम। माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही एक विनंती करतोय, ही जी 400, 500 वर्षाची वटवृक्षाची नाशिककरांची जी संपत्ती आहे त्याचा माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की झाडं इथेच राहतील, आणि आमची काय चुकी सांगा तुम्ही? सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे, NGTचा आदेश आहे, सर्व न्यायालयांचा आदेश असतानाही हे लोक रात्रीत नाही झाडं तोडतात, न्यायालयाचं ऐकत नाही आहे। आम्ही म्हणतो न्यायालयाचा अवमान करू नका, तर हे पोलीस फोर्समध्ये पूर्ण पोलीस फोर्स यांनी हे झाडं तोडायला लावून दिलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।